टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नवनाण्यांच्या मुद्द्यावरून शिर्डीचं वातावरण ढवळून निघालं आहे, ग्रामस्थ आक्रमक झाले आहे। पालकमंत्री म्हणून तुमची देखील काय भूमिका आहे या सगळ्या प्रकरणात? असं की त्या नवनाण्यांसंदर्भात जी काही मुक्ताफळ उधळली त्या कोण गायकवाडनी, तर त्याच्यावर तर कारवाई झाली पाहिजे। ग्रामस्थांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेशी मी 100% सहमत आहे। मला वाटतं हे जे बाबांच्या नावा मला वाटतं नाण्याखाली काही लोकांनी बऱ्याच वर्ष धंदा केला आहे आणि आता ती जी त्या मिळालेल्या पैशाचं मला वाटतं त्यावरती मुक्तफळ उधळली जात आहेत, निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे। शिंदे फॅमिलीचं म्हणणं आहे की पुरातत्व विभागाकडून याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे। दोन्ही पक्षाच्या वतीने जे नाणी आहेत म्हणजे जवळपास 22 नाणी झाली, वाटतं ती हिस्टॉरिकल डिपार्टमेंटकडून त्याची पूर्ण चौकशी झाली नाही। असं आहे की कोणीतरी येऊन काही नाणं दाखवायचं आणि बाबांचं वगैरे आहे असं त्या नावाचा गैरवापर करायचा, तर तिथं कोट्यावधी भाविकांचा तो याचा श्रद्धास्थान आहे साईबाबा, तो त्या भाविकांचा अवमान केल्यासारखा आहे। म्हणून त्या नाण्यांची निश्चितपणे मला वाटतं प्रवर्तन खात्याकडे जमा करून त्याची शहानिशा करून घ्यावी किंवा आणखीन कुठली यंत्रणा असेल त्याच्याकडून शहानिशा करून घेतली पाहिजे। परंतु तात्काळ या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे विशेष करून त्याच्यावर थेट मला वाटतं ताबडतोब गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे। जिल्ह्यामध्ये युरियाचा मोठा तुटवडा आहे, शेतकरी लांब राहावं लागतं। एका आधार कार्डावर एकच युरियाची गुणी दिली जाते। नाही, हे युरियाची स्थिती खरं म्हणजे युरियाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे, परंतु कुठे मग तो मध्यंतरी कुठे घोटाळा होतो, कारण बऱ्याच ठिकाणी व्यापारी लिंकेज करतात अशा तक्रारी आलेल्या आहेत। लिंकेजच्या जो लिंकेज पर्यंत शेतकरी मान्य करेल त्याला युरिया मिळतो, याची संदर्भात काल मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अशा साठेबाजांविरुद्ध, शेतकऱ्यांची फसवणूक करण्याविरुद्ध अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। तरी पण आम्ही काही काय चौकशी करू आपण एकदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल आणि मी आता स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना करणार आहे की याच्यात त्यांनी स्वतः लक्ष घालावं। शनी शिंगणापूर अपहाराचं जे आहे सगळं प्रकरण, याचा तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यावर कोट्यवधीची रक्कम देखील आढळून आलेली आहे आणि मला वाटतं आता गुन्हा नोंदवलेला आहे, चौकशी चालू आहे। आता शनिदेवाच्या देवताच्या नावाने ज्यांनी काही पैसा मिळवला असेल तर त्यांना आता मला वाटतं शनिदेवच शासन करायला लागलेलं आहे, करणार आहे। पण त्या भीतीपोटी काही लोक आत्महत्या करत आहेत। मला वाटतं शेवटी आपली आत्महत्या करून आपली जबाबदारीतून ते कसे मुक्त होतील। त्यांना माझी या अशा पद्धतीने आपलं कुटुंब उद्ध्वस्त करून काही लोक जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार केला तर तुम्ही केला नाही म्हणता तर सामोरे जा ना। आत्महत्येचं उत्तर नाही, परंतु चौकशी निश्चितपणे निष्पक्षपाती होणार आहे आणि जे लोक असतील म्हणजे इथे याचे धागेदोरी कुठपर्यंत गेले आता मी बोलण्याची गरज नाही आहे, पण कारवाई झाली पाहिजे। जिल्ह्यात धरणांची परिस्थिती सध्या काय आहे आणि जायकवाडीचा देखील साठा किती झाला आहे? नाही, जिल्ह्याची बहुतांश धरणं आता जवळ भरलेली आहेत। भंडारदरा, निळवंड्याचा ते पूर्ण ओव्हरफ्लो झालेले आहेत। आपण तुझी काही लेवल मेंटेन करावं लागते नियमानं। जायकवाडी धरणात तर मी आता दुपारीच मी जलपूजनाला जाणार आहे। म्हणजे जायकवाडी गेल्यावेळी जर तुलना केली तर 0% साठा होता आणि यावेळी ते पूर्ण भरून वाहत आहे। मला वाटतं एक अतिशय मनाला समाधान देणारी गोष्ट आहे आणि आज सगळे शेतकरी वर्गामध्ये नगर, नाशिक किंवा संभाजीनगरमध्ये, मराठवाड्यामध्ये पूर्ण लोकांच्यामध्ये एक शेतकऱ्यामध्ये समाधान आहे। एकंदरीत लसीकरण झालं होतं, मात्र काही ठिकाणी पुन्हा जनावर दागवल्याची माहिती आली आहे। आता तालुक्यात देखील 12 जनावर दागवली, त्यामध्ये जाड येथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे की नाही? असं मी स्वतः चौकशी केली होती अशी, म्हणजे लंपीच्या आजारामध्ये एवढी संवेदनशील राहणं हे निश्चितच बरोबर नव्हतं आणि आपण BVC डॉक्टर दिलेले आहेत तिथं। आपण मध्यंतरी पशुसंवर्धन खात्याची पुनर्रचना करून मोठ्या प्रमाणात LDOs BVC तालुक्यापर्यंत दिलेले आहेत। मला वाटतं अक्षम्य हलगर्जीपणा होता तो। आता आम्ही मोठ्या प्रमाणात पथक पाठवून ते लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतो आहे। दोषी अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। निलंबित करून चालणार नाही, तर दोषी आढळले त्यांचा निष्काळजीपणामुळे जर आमची ही मुख्य जनावरं प्राणी दगावले असतील तर त्यांचा गुन्हा दाखल करावा लागेल, त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.